मित्रांनो, आपण सगळे हसतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? आपल्याला हसवणाऱ्यांना कोण हसवतं? आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल, जो गेली कित्येक वर्ष आपल्याला हसवतो. पण त्याच्या आयुष्यातील संघर्ष मात्र फार थोड्यांना ठाऊक आहे. हो, आपण बोलतोय समीर चौघुले. मराठी मनोरंजन विश्वातील तो चेहरा, ज्याच्या हसऱ्या डोळ्यांनी आणि अप्रतिम अभिनयाने महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात जागा मिळवली. आज आपण जाणून घेणार आहोत एका सामान्य चाळीतल्या मुलाने कसं हसण्याचं साम्राज्य निर्माण केलं. कधी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या, कधी टीका झेलली, आणि तरीही तो म्हणत राहिला, हास्य हीच माझी पूजा. चला तर मग जाणून घेऊया समीर चौघुले यांचा संघर्ष, मेहनत आणि हास्याचा प्रवास. मुंबई दहिसरमधल्या एका छोट्याशा चाळीत एका गोड बाळाचा जन्म झाला. घरात आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती, पण घरातली माणसं मात्र आनंदी होती. त्या चाळीतल्या गल्लीबोळांमध्ये खेळत, धावत, हसत वाढला समीर. छोटं घर पण मोठी स्वप्न. आई बाबा म्हणायचे, समीर अभ्यास कर, आणि तो म्हणायचा, हो करतो, पण रंगमंचावर. कारण शाळेत नाटकं करायला मिळाली की त्याचं मन फुलायचं. त्यांनी शालेय शिक्षण शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीमध्ये पूर्ण केलं आणि नंतर ML डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. वाणिज्य शाखेचं शिक्षण घेत असतानाच कॉलेजमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्याच्या मनातली अभिनयाची भूक वाढवली. सुरुवातीला त्याला क्रिकेटची खूप आवड होती, पण नाटकांमध्ये काम करताना त्याला जाणवलं, अरे हेच माझं खरं प्लेग्राऊंड आहे, जिथे बॅट नाही पण संवाद असतो, आणि प्रत्येक संवादात असतो शॉट. त्या काळात मुंबईत मोठं होणं म्हणजे स्वप्नासारखं होतं. पण समीर ठरवलेला, मी काहीतरी वेगळं करणार. वाणिज्याची पदवी घेतल्यानंतर समीरने काही काळ नोकरीही केली, पण मन मात्र तिथं रमलं नाही. ऑफिसमध्ये बसलेला समीर विचार करायचा, मी इथे का बसलोय? आणि मग ठरवलं, अभिनयच माझं आयुष्य. 2002 साली त्यांनी पूर्णवेळ अभिनय करिअर सुरू केलं. छोट्या छोट्या रंगमंचांवर, स्टेजवर आणि प्रयोगांमध्ये काम करत राहिले. कधी भूमिका मोठी, कधी संवाद एकच. पण समीरचं मन मात्र कायम मोठं. कारण त्यांना माहिती होतं, आजचा छोटा संवादच उद्याचं मोठं पात्र ठरवू शकतो. 2005 मध्ये कायद्याचं बोला या चित्रपटाने त्यांना पहिली खरी ओळख दिली. त्यात त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. पुढे आले फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, आणि नंतर तो शो ज्याने त्यांचं आयुष्यच बदललं, महाराष्ट्राची हास्य जत्रा. या शोमधून त्यांनी इतकी पात्र साकारली की लोकांना त्यांची खरी ओळख विसरायला झाली. कधी रिक्षावाला, कधी पोलीस, कधी नवरा, कधी बायकोसाठी वेडं झालेलं पात्र, पण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन. त्यांचा संवाद, टायमिंग आणि चेहऱ्यावरचं हसू हे सगळं इतकं नैसर्गिक आहे की प्रेक्षकांना वाटतं, अरे हा आपल्यातलाच माणूस आहे. लोक त्यांना अभिनेता म्हणून ओळखतात, पण समीर चौघुले हे एक उत्कृष्ट लेखकही आहेत. त्यांचा लेखन प्रवासही तेवढाच सुंदर आहे. ते सामना या वृत्तपत्राच्या फुलोरा या स्तंभात नियमितपणे लिहायचे. त्यांच्या लेखनात विनोद असायचाच, पण त्याचबरोबर समाजावर एक हलका विचार करायला लावणारा टचही असायचा. ते लिहायचे जीवनाबद्दल, नात्यांबद्दल, साधेपणाबद्दल, कारण त्यांना माहीत आहे, हसण्यातही तत्वज्ञान असतं. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे त्यांचं एक नाटक तर प्रेक्षकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं आहे. आजही त्याचे प्रयोग होत असतात. एक गोष्ट खरी, समीर चौघुले केवळ लोकांना हसवण्यासाठी नव्हे, तर विचार करायला लावण्यासाठी लेखन आणि अभिनय करतात. त्यांच्या प्रत्येक पात्रात एक लहानसा सामाजिक संदेश असतो. समीर चौघुले यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार म्हणजे त्यांची पत्नी कविता चौघुले. दोघांनी प्रेमविवाह केला आणि आता त्यांना 35 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. समीर नेहमी सांगतात, कठीण काळात माझ्या पत्नीने मला उभं ठेवलं. जेव्हा काम नव्हतं तेव्हा तीच त्यांची प्रेरणा बनली. लहानपणीचा एक किस्सा. समीर एकदा लपाछपी खेळताना कपाटात लपला आणि कपाटाचं दार बंद झालं. घरच्यांना वाटलं मुलगा गायब झाला. तासभर शोध घेतला आणि मग कपाटातून हसत बाहेर आला तो. हास्य जत्रेमध्ये त्यांनी एकदा तारपा नृत्याची नक्कल केली होती.
काहींना ती विनोदी नक्कल आक्षेपार्ह वाटली, पण समीरने लगेचच माफी मागितली आणि सांगितलं, लोकांना हसवणं महत्वाचं, पण कोणाचं मन दुखवणं नाही. इतकी नम्रता खूप कमी कलाकारांमध्ये दिसते. समीर चौघुले हे फक्त विनोदी कलाकार नाहीत, ते एक विचार आहेत. त्यांच्या आयुष्याची गोष्ट सांगते की परिस्थिती काहीही असो, जर तुमच्यात हसण्याची शक्ती आहे तर तुम्ही जगाला हसवू शकता. त्यांनी मराठी मनोरंजन विश्वाला दिलं एक वेगळं हास्य, जे स्वच्छ आहे, कुटुंबवत्सल आहे आणि विचारशील आहे. आजही जेव्हा ते रंगमंचावर येतात, लोक म्हणतात, अरे समीर आला रे, कारण त्यांचा चेहरा म्हणजे आनंदाचा प्रतीक झाला आहे. समीर चौघुले एक कलाकार, एक कवी, एक पती आणि सर्वात महत्वाचं एक माणूस, जो सांगतो, हसणं म्हणजे फक्त ओठांचा खेळ नाही, ते मनाचं औषध आहे. तर मित्रांनो, जर समीर चौघुले यांच्या प्रवासातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये लिहा माझं आवडतं समीर चौघुले पात्र कोणतं आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे आपण भेटणार आहोत आणखी एका प्रेरणादायी कलाकाराच्या गोष्टीत.